दिशा, माझी पहिली कमाई, अजून भरपूर पैसे कमवीत तुला कशाची कमी पडून देणार नाही. माझी लक्ष्मी आहेस ना तू. हे घे, तुझ्याकडे ठेव. हे पैसे देऊन उपकार करतोस तू माझ्यावर? आणि एवढ्याशा पैशात तुझी अपेक्षा आहे का की मी तुझा संसार चालवावा, तुझं घर चालवावं? ठेव तुझ्याकडे. दिशा, एम सॉरी परेश्वर. मला असं म्हणायचं होतं की तुम्हाला माहिती आहे ना, मी एक बिझनेस टायकून आहे. हो, तुमच्यासारखे 50 कामगार मी माझ्या कंपनीमध्ये कामावर ठेवले असते, पण नेमकं माझा प्लॅन फ्लॉप झाला. कसला प्लॅन? कळेल तुम्हाला परेश्वर. देवी आई, देवघर सजवलं आहे. आणि नैवेद्य तो बी तयार आहे. खरंच या किर्लोस्कर कुटुंबावर देवीचे कायम उपकार राहिलेत. आता पण माझ्या सौभाग्याचं रक्षण केलं तिने. तिचे किती आभार मानू हे कमीच आहे. चल वहिनी, वहिनी, मी ना देवाला नवस केला होता. पारू, तू हो पुढे, मी आलेच. होय, आणि बघा ना, देव माझं सगळं ऐकतो. मी म्हणाले माझ्या दादासाहेबांना लवकरात लवकर शुद्ध आली पाहिजे. त्यांना जोपर्यंत शुद्ध नाही ना येणार तोपर्यंत मी तोंडात अन्नाचा एक दाणा सुद्धा घेणार नाही. आणि मी खरंच काहीच नाही खाल्लं. आणि बघा, माझा नवस पूर्ण झाला. दादासाहेबांना शुद्ध आली सुद्धा. बरं केलंस. आता श्रीकांत शुद्धीवर आलाय. आता तू पुन्हा एकदा जीवू शकतेस. बावळट आहे का हा ढेकर? याला पण आत्ताच यायचं होतं. मूर्ख. नाही वहिनी, त्याचं काय झालं, हा मी ना सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. मला खूप ऍसिडिटी झाली आहे म्हणून हा ढेकर आला. ऍसिडिटी काय किंवा पोट भरल्याचा ढेकर काय, ठीक आहे, हरकत नाही. मी पूजा करून येते. जाते आता, मस्तपैकी खाऊन घेते. वहिनींकडे यायचं होतं म्हणून जरा गडबडीनेच खाल्लं होतं. आता वहिनीनेच परमिशन दिली, मनसोक्त जेवते. देवी आई बोलवलं. अगं श्रीकांतला खोलीत बसून कंटाळा आला होता. सतत म्हणत होता बाहेर जायचंय, म्हणून इकडे हॉलमध्ये घेऊन आले. तू एक काम कर, त्याचा ब्रेकफास्ट इकडे हॉलमध्येच घेऊन ये, ठीक आहे? बघ, मी गोळ्या आणायच्या विसरले तुझ्या. थांबा, लगेच आणते. श्रीकांत सर, पहिल्यांदा निशब्द झालोय मी. तुला काय आशीर्वाद देऊ हे कळतच नाही ग मला. जे काही मी बघितलंय ऐकलंय त्याचा अर्थ काढायचा खूप प्रयत्न करतोय, काहीच अर्थ मिळत नाहीये. मला सांग, जे काही घडलं ते तुझ्या मर्जीने घडलं? मी तुला काहीतरी प्रश्न विचारला आहे, उत्तर अपेक्षित आहे मला त्याचं. जे काही घडलं ते तुझ्या मर्जीने घडलं का? का ग का? अहिल्याच्या आदित्याच्या बायकोबद्दलच्या अपेक्षा माहिती आहेत ना तुला, कल्पना आहे ना तुला?
नाही, आणि ह्याच्यात काहीही चुकीचं नाहीये. अहिल्या तुला आदित्यची चांगली मैत्रीण समजते, तुझ्यावर विश्वास ठेवते, तरी का असं केलं? हा, का? असं काही करायच्या आधी एकदा, फक्त एकदा आमच्याशी बोलावं असं नाही वाटलं तुम्हाला? खरं तर मनात नाही माझ्या, पण काळजावर दगड ठेवून सांगतोय की तुम्ही आमची फसवणूक केली, विश्वासघात केलाय आमचा. श्रीकांत सर, माफ करा आम्हाला. दुसरा कुठला पर्याय नव्हता समोर. पण सर, ह्या समजात आदित्य सरांची काय बी चूक नाही. आणि हो, देवी यांच्या अपेक्षा माहीत आहेत मला. आणि मी कधीच या घराच्या सुखाच्या आडवी नाही येणार. मला इथले कुठले बी अधिकार नको. मी समद्यांची सेवा करायला इकडे आले होते आणि आयुष्यभर सेवा करत राहील. पण प्लीज ह्याच्या पुढे मला काय बी विचारू नका. मला नाही सांगता येणार. सर, अजून एक विनंती आहे. आदित्य सरांवर राग धरू नका. त्यांचा बी नाईलाज होता. तू नाव काहीही दे, पण तू आमची फसवणूक केलीस, विश्वासघात केलास आमचा, आणि त्याबद्दल अहिल्या तुम्हाला कधीही क्षमा नाही करणार. श्रीकांत, श्रीकांत, काय योगायोग आहे बघ. डॉक्टर म्हणाले हवा पालटासाठी कुठेतरी जा 2 दिवस, आणि लक्ष्मीचा फोन आला. अरे भावनाचं लग्न झालंय ना, तर तिने आपल्याला सगळ्यांना तिकडे बोलवलंय 2 दिवस. पारू, तयारीला लागा. आणि हे काय, ब्रेकफास्ट नाही आणलास अजून? पटकन ब्रेकफास्ट घेऊन ये आणि पाणी पण आण सोबत. गोळ्या द्यायच्यात. वय. श्रीकांत, आज ना मन प्रसन्न वाटतंय. बघ ना, सकाळी सकाळी लक्ष्मीचा फोन आला, किती छान वाटलं मला. आणि त्यात आदित्यसाठी आपण जी पूजा ठेवली होती ती सुद्धा पार पडली व्यवस्थित. म्हणजे आदित्य नव्हता त्या पूजेला, पण पूजा उत्तम झाली. आता माझ्या अंगात अगदी नवीन उत्साह संचारलाय. असं वाटतंय की आदित्यच्या लग्नाची वेळ आता जवळ आली आहे. आता नवीन जोमाने मी त्याच्यासाठी मुलगी बघायला सुरुवात करणार आहे. आता माझ्या आदित्यवर कुठलंही संकट येणार नाही. अरे, आठवलं. आता कसं सांगू अहिल्याला, किती भोळेपणानं ती आदित्यच्या लग्नाची स्वप्न रंगवते, पण आदित्यनं तर तिच्या स्वप्नांचा चुराडा केलाय. त्याने हिला न विचारता न सांगता आधीच लग्न उरकून घेतले. श्रीकांत, काय रे, कुठे हरवलायस? नाही, काय नाही. तू माझ्यापासून काही लपवतोयस का? तुझ्यापासून मी काहीतरी लपवू शकेन का? तू माझ्यापासून काहीच लपवू शकत नाहीस. पण मला का असं वाटतंय की तुझ्या मनात काहीतरी आहे आणि ते तू सांगत नाहीयेस. हे बघ, जे असेल ते मोकळेपणाने बोलून टाक ना. काय झालंय? नाही, हा, हॅलो.
प्रीतम थँक्यू. काय झालं प्रीतम? कसला एवढा विचार करताय? प्रिया, मी हा विचार करतोय की हे सगळं आता पुढे कसं जाणार आहे. खरं तर प्रीतम, आदित्य दादा आणि पारू यांनी लग्न करण्याचा एवढा तडकाफडकी निर्णय का घेतलाय ना हेच कळत नाहीये मला. म्हणजे आता तुला माहितीच आहे की माझा देवावर फार काही विश्वास नाही आहे आणि मी फार देवदेव करत नाही. पण काल जे मी एक्सपिरियन्स केलं ना, इट वॉज मॅजिकल पण नाही म्हणता येणार, म्हणजे अशी कुठली तरी दैवी शक्ती होती तिकडे असं वाटत होतं. प्रीतम, हे सगळं तुम्ही बोलताय? नाही म्हणजे मी आजपर्यंत तुम्हाला देव, दैवी शक्ती हे सगळं बोलताना कधीच ऐकलं नाहीये. पण खरं सांगू, बरोबर बोलताय तुम्ही. पारू आणि आदित्य दादांमधलं जे नातं आहे ना, ते खूप स्पेशल आहे. बाबा आता तरी ऐकून घ्याल का माझं प्लीज. आदित्य, मला तुझ्याशी एक अक्षरही बोलायचं नाहीये. जा इथून तू. बाबा प्लीज प्लीज असं नका बोलू. कसे झालं ते खूप अचानक झालं. खरंच गोष्टी माझ्या हातात नव्हत्या. आणि बाबा मी खरंच सांगतोय, फारूची यात काहीच चूक नाही. प्लीज प्लीज माझं म्हणणं ऐकून घ्या. आदित्य, तुझ्या हातून जी चूक झाली आहे त्याचं काही स्पष्टीकरण तुझ्याकडे आहे असं वाटतंय तुला? नसेल कदाचित बाबा, पण माझी बाजू ऐकून घ्या प्लीज. बाबा मला खरंच मनापासून वाटतं की जे झालं त्यात ना माझी चूक होती ना पारूची चूक होती. परिस्थिती चुकीची होती बाबा. तुम्हाला ते ऍड शूट आठवतं ना? त्यावेळी नाईलाज असतो मला हरीशच्या जागी उभं राहावं लागलं. त्यावेळी पारूच्या गळ्यात मी जे मंगळसूत्र घातलं, पारू ते मंगळसूत्र खरं समजायला लागले. तिथे मंगळसूत्र खरं मानायला लागली आणि त्या दिवसापासून ती मला तिचा नवरा मानू लागली बाबा. आणि ज्या डोळ्यांवरती माझं प्रेम होतं, कालांतराने मला कळलं की ते पारूचे डोळे आहेत. पारूबद्दल ओढ वाटायला लागली. आपण पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो, पण त्यांचं नातं प्रेमाच्या पण पलीकडे. असं वाटतं ना की ते दोघं एकमेकांसाठीच बनलेत. मला नाही वाटत ते एकमेकांशिवाय जगू शकतील. त्याची सर्वात जास्त भीती वाटते प्रिया. म्हणजे आज बाबांना कळलं तर त्यांची ही अवस्था झाली होती. उद्या आईला कळेल तेव्हा ती कशा हँडल करेल या गोष्टी. ती पारूला स्वीकारेल का सून म्हणून. ह्या सगळ्याचा विचार जरी केला ना तरी मनात धडकी भरते. पण आज ना उद्या हे सत्य सगळ्यांसमोर येणारच आहे. डोंट वरी प्रीतम, आपण यातून नक्की काहीतरी मार्ग काढू. मी आहे ना. काय झालं? असं का बघताय? एक विचारू. विचारा. दरवेळी इतकी पॉझिटिव्ह कशी असतेस तू? म्हणजे मी नेहमी तुझ्याकडे काहीतरी प्रॉब्लेम्स घेऊन येतो, माझ्या मनातलं टेन्शन तुला सांगतो आणि तू दरवेळी मला त्यातून मार्ग काढून देतेस. हो का? हो. बायको आहे ना मी तुमची. एवढं तर करायलाच हवं माझ्या लाडक्या नवऱ्यासाठी. कॉफी पिया, गार होतीये. तिने निभावलेल्या कर्तव्यांमुळे बाबा मी मनोमत मी तिच्याकडे उडला गेलो आणि तिच्या प्रेमात पडलो. तिला मनवायला मी जेव्हा गावी गेलो होतो तेव्हा मी तिला प्रपोज केलं. पण तिने तेव्हा माझ्याकडे अट घातली. माझ्याकडनं वचन घेतलं की
जर कधी अशी वेळ आली की मला तिच्यामध्ये आणि आईमध्ये कोणा एकाला निवडायचं असेल तर मी पारूच्या ऐवजी आईला निवडेन. मी तिला वचन दिलं. आणि नंतर जेव्हा मारुती मामाला हे सगळं कळलं तेव्हा मारुती मामाने तिला विष पाजण्याचा प्रयत्न केला. त्याला असं वाटत होतं की आमच्या नात्यामुळे त्याच्या स्वामीनिष्ठेवर शंका येईल. बाबा, मारुती मामाने तर ते मंगळसूत्र जाळण्याचाही प्रयत्न केला हो. आणि जेव्हा जेव्हा पारूच्या गळ्यातून ते मंगळसूत्र निघालंय आणि गुरुजींनी आत्ताच पारूला सांगितलं की माझ्या सुरक्षेसाठी ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात असणं खूप गरजेचं आहे. हा जो आत्ता माझ्यावरती हल्ला झाला होता त्यातून सुद्धा पारूनेच मला व्यवस्थित बाहेर काढलं. बाबा, मला एक गोष्ट कळतच नाही, जी मुलगी आपल्या घरासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू शकते ती मुलगी या घरात येण्याच्या मोहासाठी खरंच प्रयत्न करेल का? आणि आजवर बाबा तिने कधीच हे नातं माझ्यावर या घरावर लादण्याचा प्रयत्न केला नाही. पण ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात राहणं किती गरजेचं आहे माझ्या सुरक्षेसाठी हे जेव्हा तिला कळलं ना बाबा, तेव्हापासून तिची धडपड सुरू झाली. मग मी अशा वेळी काय करायला पाहिजे होतं बाबा, मला खरंच सांग. आईचा विचार. तू फक्त तुझ्या आईचा विचार करायला हवा होतास. बघ, तू पारूवर प्रेम केलंस, तिला प्रपोज केलंस, याच्यावर आक्षेप नाहीच आहे माझा. माझा आक्षेप आहे या गोष्टी तू आमच्यापासून लपवून ठेवल्यास याच्यावर. तू अहिल्याचा थोडा तरी विचार करायला हवा होतास ना. हे सगळं तिला कळल्यानंतर तिच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार केलास तू? तिने तुझ्यावर केलेल्या संस्कारांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करेल. ती शर्मेनं मान खाली जाईल तिची. चल, एक वेळ मी मान्य करतो की मी तुझा बाबा आहे, त्यामुळे तू माझ्याशी नाही बोलू शकलास, पण तुझ्या आईशी तरी बोलू शकला असतंस ना. तू आईला सांगितलं असतंस ना. तू म्हणतोस ना प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आईला सांगितली पाहिजे, तिच्यापासून काहीही लपवून ठेवायचं नाही. मग तुझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची लग्नासारखी गोष्ट तू तिच्यापासून कशी लपवून ठेवू शकतोस रे? आदित्य, तू तिच्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा केलायस. यासाठी अहिल्या तुला क्षमा करेल असं नाही वाटत तुम्हाला? तुला तरी वाटतंय का सांग?